ओके. नमस्कार. मी डॉक्टर रुपाली. आपल्या सगळ्यांच्या आवडत्या रिस्पॉन्सिबल पॅरेंटिंग अकॅडमी या डिजिटल स्कूलची मी फाउंडर आणि सीईओ आहे. आज आपला टॉपिक आहे साखर, जी पिढ्यानपिढ्या मुक्त हस्ताने आपण वापरत आलेलो आहोत. ती गोड गोड साखर आपल्या मुलांसाठी नक्की गोड आहे की कडू? आणि यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी एक बहुआयामी व्यक्तिमत्व उपलब्ध झालेलं आहे. सगळ्यात आधी त्यांचं स्वागत करूयात. येस, डॉक्टर प्रीतम, मी तुम्हाला को होस्ट केलेला आहे. Yes, सगळ्यांना एकदा नमस्कार कराल म्हणजे. हॅलो हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग ऑल. येस. मी अगदी थोडक्यात डॉक्टर प्रीतम यांची ओळख करून देते. डॉक्टर प्रीतम हे एक स्किल्ड पेडियाट्रिशियन आहे. 16 वर्षांपेक्षा जास्त वर्ष ते या फील्डमध्ये काम करता आहेत. ते चाइल्ड वेलनेस स्पीकर आहेत. चाइल्ड न्यूट्रिशन, चाइल्ड ग्रोथ, चाइल्ड डेव्हलपमेंट या सगळ्या विषयांवरती अनेक पॅरेंट्सला अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये ते मार्गदर्शन करीत आहे आणि आज ते आपल्यासाठी अवेलेबल झालेले आहे. अजून एक महत्वाची ओळख म्हणजे बाय हॉबी ते एक ऍक्टर आहे आणि ऑफकोर्स एक फोटोग्राफर आहे. सो वी आर लकी की आज आपल्यासाठी ते वेळात वेळ काढून अवेलेबल झालेले आहेत. डॉक्टर प्रीतम, तुमचं मनापासून स्वागत. आणि ऑफकोर्स आपण आता इथे टाळ्या वाजवू शकत नाही आहात, आपण सगळे म्यूट आहात, पण आपल्याला चॅट बॉक्स अवेलेबल आहे. प्लीज टाईप ई इन द चॅट बॉक्स दॅट वी आर एक्साइटेड टू लर्न अँड ग्रो. प्लीज टाईप ई इन द चॅट बॉक्स वी आर एक्साइटेड अँड ग्रो. येस हर्षदा, थँक्यू. थँक्स अ लॉट रुपाली मॅम. येस. आमच्या सगळ्या फॅमिली मेंबर्सने तुम्हाला वेलकम केलेलं आहे. सगळेजण एक्साइटेड आहे आपल्याकडून साखरेशी रिलेटेड आपला व्ह्यू समजून घेण्यासाठी आणि आमच्या मुलांसाठी ते सगळं अप्लाय करण्यासाठी. वन्स अगेन वेलकम. पुन्हा एकदा सगळ्यांना सांगते, शेवटची 15 मिनिटं तुम्हाला प्रश्नांसाठी आहे. इन केस ऐकताना काही प्रश्न पडला, राईट डाऊन करा आणि सेशनच्या शेवटी नक्की विचारा. येस, थँक्यू. आपण सुरू करूयात सर. येस येस. डॉक्टर, हल्ली हायपरटेन्शन, डायबेटीस किंवा ओबेसिटी यांचं प्रमाण मुलांमध्ये खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे असं दिसतंय. म्हणजे डेटा वेगवेगळ्या ठिकाणी जो शेअर होतो त्यात असं दिसतं की मुलांमध्ये हे प्रमाण पूर्वीपेक्षा अनेक पटीने वाढलेलं आहे. तर यामध्ये साखरेचा काही वाटा आहे का? प्रश्न सुरुवात करतानाच खूप चांगला विचारलाय, पण जसं आपण बघतोय की साखरेचाच वाटा आहे असं नाही. साखरेचा पण वाटा आहे या आजारांमध्ये. म्हणजे जेव्हा साखर नव्हती तेव्हा पण हे आजार होतेच, असं नाहीये की साखरेचाच वाटा आहे. पण साखर इज वन ऑफ द कंट्रीब्युटर. साखरेमुळे हे आजार वाढू शकतात किंवा साखर हा एक पार्ट आहे हा या आजार होण्याचा किंवा वाढण्याचा. तर आपण पूर्ण खापर साखरेवर नाही फोडू शकत. तर साखर एक पार्ट आहे त्या आजारांना वाढवण्याचा किंवा त्याला मॉडरेट करण्याचा. तर आपण ते हळूहळू आपल्या बोलण्यामध्ये बघूयात. पण हा जो विषय, पहिल्यांदा मला तुमचं या ठिकाणी कौतुक करायचं की हा चांगला विषय तुम्ही निवडला आहे. आणि आपण याच्यातून हेच शिकणार आहोत की पूर्ण साखरेवर आपल्याला खापर न फोडता साखर कशी योग्य रीतीने वापरता येईल आणि साखरेचा कसा मॉडरेटली वापर करता येईल बघूया. या प्रश्नाचं उत्तर हेच आहे की आजारांमध्ये साखर कॉन्ट्रीब्युट करते, पण फक्त साखरेमुळेच हे आजार होतील असं काही नाही. ओके. जर साखरेचा फक्त वाटा नाहीये आणि मॉडरेट प्रमाणात साखर यूज केली पाहिजे असं तुम्ही म्हणालात, तर नक्की आहारात साखरेचं प्रमाण आणि ऑफकोर्स आपण मुलांच्या दृष्टिकोनातून या सगळ्या गोष्टींचा विचार करतोय, तर मुलांच्या आहारात साखरेचं प्रमाण किती असलं पाहिजे? ओके. तर जसं की आपण टेलर मेड, आपण जसे क्लोथ्स मुलांना कपडे घ्यायला जातो तर आपण पहिल्यांदा त्याची शरीरयष्टी किंवा त्याचं वजन, उंची, त्याप्रमाणे त्याचे साईजेस ठरलेले असतात. तसं साखरेचं पण आहे, तसंच फूडचं आहे. कुठल्याही इन्ग्रेडियंटचं आहे की बाळाचं वजन आणि त्याची शारीरिक प्रकृती किंवा त्याचं वय किती आहे याच्यानुसार. म्हणजे असं नाहीये की एक फिक्स्ड अमाऊंट आहे. आपण जसं 2 कप चहा करताना इतकी साखर आपल्याला हवी आहे असं ह्या मुलांच्या डाएटमध्ये नसतं. जसं मुलाचं शरीर, वजन, उंची आणि त्याचं वय आहे त्यानुसार आपल्याला टेलरमेड साखरेचं प्रमाण आपल्याला त्या फूड्समध्ये किंवा जे तुम्ही वापरणार आहे त्याच्यामध्ये घ्यायचं आहे.
ते त्याच्या त्याच्या आवडीनुसार पुढच्या आपल्याला डिस्कशन मध्ये कळेल की नक्की किती प्रमाण घ्यायचंय. सायंटिफिकली सांगायचं झालं तर आपल्याला किती मिलीग्रॅम वगैरे हे आपल्याला आता डिस्कस करायची गरज नाहीये. ते टेलर मेड आहे, 1 to 1 तुमच्या डॉक्टरांना विचारून. पण रुटीन जे आपण खातो त्यामध्ये जी साखर असते ती पुरेशी असते. फक्त आपल्याला मी जसं म्हणलं की कपड्यांचे जसे सायझेस असतात तसं मुलाच्या वयानुसार, वजनानुसार आणि त्याच्या शारीरिक प्रकृतीनुसार आपल्याला ते साखरेचं प्रमाण त्याच्यामध्ये ठरवायला लागेल. ओके. म्हणजे ते आपल्याला व्यक्तिसापेक्ष बाळाच्या बरोबर. गोष्टीनुसार ठरवायला. व्यक्तिसापेक्षा. ओके ओके. पण मग लहानपणापासून आता जसं बाळ जन्माला येतं घरामध्ये, एक तर आईच्या बाबतीत असतं की आईला डिलिव्हरी झालीये, विकनेस आलाय, मग ह्याचे लाडू त्याचे लाडू, तसं मुलांच्याही बाबतीत असतं की बाळाने प्रॉपर बाळसं धरलं पाहिजे. म्हणून बरोबर. त्याला भरपूर जसं खायला सुरुवात करेल, एक 6 महिन्याचं बाळ झालं की त्याला अन्नप्राशन संस्कार जसं म्हणतात की खायला सुरुवात करतात, तर त्यावेळी खूप भरपूर तूप घातलेलं, भरपूर साखर घालून बदामाचा शिरा किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या खीर असं सगळं दिलं जातं. तर ते खरोखर बाळसं धरण्यासाठी आवश्यक आहे का? आमच्या बऱ्याच माता आहे की ज्यांची मुलं छोटी छोटी आहे, तर हे गरजेचं आहे का? गरजेचं आहे म्हणण्यापेक्षा हे बघा, आपण सुरुवात करताना करूयात की बाळ जेव्हा पहिलं बाळाचं अन्न आहे की आईचं दूध, मातृस्तन्य म्हणजे ब्रेस्ट फीड जे आहे, ब्रेस्ट मिल्क जे आहे ते बाळ घेत असतं, तर नॅचरली त्याच्यामध्ये स्वीटनर असतो, तो ते थोडंसं गोड असतं. जे सहारस आहेत आपले त्याच्यामध्ये ते इट्स गोइंग टुवर्ड्स द स्वीटनेस. मग त्या स्वीटनेसला करेक्ट करण्यासाठी जेव्हा जेव्हा आपण विनिंग करतो, जसं तुम्ही म्हणलं की 6 महिन्यानंतर आपण त्याचं जे फूड चालू करतो, त्याच्यामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टींची गरज आहे. बेसिकली आपण आता चर्चा करणार आहोत साखरेची, तसेच आपल्याला लिपिड्स आणि प्रोटीन्स या गोष्टी पण आपल्याला शरीराला गरजेच्या असतात. तर हे तूप आणि घी किंवा आपण लोणी म्हणतो, तर हे त्या प्रकारात येतं. तर हे सगळं नॅचरल डाएटमध्ये, नॉर्मल आहारामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला लागणारच आहेत. पण आपण असा कल नसू नये की 6 महिन्यानंतर आता जसं म्हणलं की हे लाडू ते लाडू, ते दोज आर रिच ऑफ शुगर, म्हणजे साखरेचं प्रमाण किंवा गुळ जे काही स्वीटनर घालणार आहेत ते त्याच्यामध्ये जास्त असतात. तर ते मातेला दिल्यामुळे बाळापर्यंत काय जातील असं काही कुठे शास्त्रामध्ये त्याचं हे नाहीये. जे मिल्क सिक्रिशन होतं त्याचं कंटेंट फिक्स असतं, तर मग थोडंसं होऊ शकतं आपल्या खाण्याने. पण जे डाएट ऑलरेडी चालू आहे, 6 महिन्यापर्यंत मातेला जे दूध दिलं जातं त्याच्यामध्ये इनफ शुगर असते, इनफ न्यूट्रिएंट्स असतात. आणि जे वरती हट्ट असतो की आपल्याला दिलं पाहिजे, देऊ शकता, पण ते पण टेलर मेड आहे बाळाच्या पचन संस्थेवर किंवा तो कसा ऍक्सेप्ट करतो. आम्ही सांगतो की विनिंग करताना प्रत्येक वेळी एका वेळी एकच पदार्थ चालू करा, तर तुम्हाला कळेल की बाळाला तो टॉलरेट होतोय किंवा नाही. ओके. म्हणजे इन शॉर्ट दिलं तरी हरकत नाही. हरकत नाही. ओके. मग त्यामध्ये साखर किंवा गूळ किंवा काही वेगळं स्वीटनर्स वापरले पाहिजे असं काही आहे का? साखर गुळ वापरण्यापेक्षा नॅचरल शुगर्स, हे बघा, आपण बेसिकली सगळे जे आहेत पॅरेंट्स त्यांना मला सांगू इच्छितो की आपण जे काही फूड खातो त्याच्यामध्ये साखर सेपरेट खायला पाहिजे किंवा स्वीटनर किंवा गोड चव येण्यासाठी काहीतरी वेगळं घ्यायला पाहिजे असं नाहीये. एव्हरीथिंग इन जे आपण खातो, जे पिंडी जे ब्रह्मांडी आहे त्याच्यामध्ये साखर, प्रोटीन्स आणि फॅट्स हे असतातच, फक्त कमी जास्त प्रमाणात असतात. प्युअर साखरेमध्ये साखरेचं प्रमाण जास्त असेल, जसं की आता आपण गुळाची चर्चा करणार आहोत, गुळामध्ये शुगर ऍज अ ग्लुकोज, ऍज अ कार्बोहायड्रेट किंवा शुगर म्हणून त्याचं प्रमाण जास्त असतं, पण त्याच्यामध्ये फायबर्स असतात, त्याच्यामध्ये काही कमी प्रमाणात प्रोटीन्स पण असतात. तर या गोष्टी आहेत. प्रत्येक पदार्थ ह्या 3 बेसिक स्ट्रक्चर्सने बनलेला असतोच, त्यामुळे सेपरेट काय पाहिजे असं त्याच्यामध्ये आपल्याला गरज नाही. ओके. तो आपण इथे आलेलोच आहोत, तर मला हे विचारायचंय की रिफाईंड शुगर आणि नॅचरल शुगर याबद्दल जर आम्हाला सविस्तर सांगितलं तर बेटर होईल. येस, दिस इज अ गुड क्वेश्चन. हा तरतम आणि रिफाईंड आणि नॅचरल शुगरचा आपल्याला विचार करताना बेसिकली नॅचरल शुगर म्हणल्यावर काय येत असेल बरं आपल्या डोळ्यासमोर? नॅचरल शुगर म्हणजे आपल्या जे रोजच्या जेवणात आहे, पोळी भाजी, त्यातून जाणारी शुगर आहे गेस. एक्झॅक्टली, ती शुगर तर जातेच बरोबर. पण आता बऱ्याच पॅरेंट्सला किंवा आपल्याला व्यक्तिशः असं वाटतं की नॅचरल शुगर्स म्हणजे जे टिपिकली गोड पदार्थ आहेत, तर त्याच्यामध्ये त्यातली शुगर आहे का? तर असं नाही. एव्हरीथिंग जसं आपण म्हणालात की त्या प्रत्येक गोष्टीमध्ये शुगर आहे. आज जो आपण टॉपिकचा विचार करतोय याच्यामध्ये फरक सांगायच्या आधी मी तुम्हाला थोडंसं सांगतो की साखर हा विषय किती महत्वाचा आहे किंवा किती आईसबर्ग सारखा हा विषय. म्हणजे जसा आईसबर्ग जो एक हिमालय. सप्तमांश पाण्याखाली असतो आणि थोडासा वरती असतो, तर आज जो साखरेचा विषय आपण चर्चा करतोय
तुम्ही एक इमॅजिन करा की एक पिरॅमिड आहे, 4 मजल्यांचा पिरॅमिड आहे, बरोबर पॅरेंट्स. तर त्याच्यामधला जो चौथा मजला आहे, वरती जो मजला आहे, छोटासा त्रिकोण राहील, तेवढीच शुगरची आपल्याला डाएटमध्ये गरज आहे. समजतंय सगळ्यांना? एक जो पिरॅमिड असतो त्याचे जर आपण 4 मजले केले समान, तर जो चौथा मजला आहे छोटासा राहतो त्रिकोण, इमॅजिन करा. हम्म. तर आपल्या डाएटमध्ये ओव्हरऑल तेवढी साखरेची गरज आहे. म्हणजे आपण पूर्ण स्वीट खातोय अशी पण गरज नाही. तर हे स्वीटनर मध्ये आता आपण डिफरन्शिएट करूया की नॅचरल शुगर म्हणल्यानंतर, रुपाली मॅडम तुम्ही म्हणलात तसं आपण जे फूड खातो ते पण आलं. हम्म. त्याच्याबरोबर जे फ्रुट्स आहेत, जे होल फ्रुट्स, नॉट अ फ्रूट ज्यूस ऑर एनिथिंग, होल फ्रुट्स और खजूर असतात, मनुके असतात, किंवा आपण जे डेली जेवण करतो त्याच्यामध्ये पण शुगरचं प्रमाण असतं. फ्रुट्समध्ये जशी फ्रुक्टोज असते, हम्म. दुधामध्ये गॅलॅक्टोज असते, असे प्रकार असतात. तर प्रत्येक इन्ग्रेडियंट मध्ये ती असते, ती नॅचरली मिळते. आणि रिफाईंड शुगर जी असते, इट्स एक्स्ट्रॅक्टेड फॉर्म, म्हणजे कुठल्या तरी शुगर प्रोड्युसिंग प्लांट्स ऑर एनिथिंग, जसं की ऊसापासून आपण व्हाईट शुगर बनवतो, लाईक ब्राऊन शुगर असते, हम्म. कोकोनट शुगर असते, स्ट्रॅविया आपण जसं आता चर्चा करणार आहोत. तर ही व्हाईट शुगर एक्स्ट्रॅक्टेड असते. त्याच्यामध्ये काय परत न्यूट्रिशनली फरक आहे तो आपण चर्चा करताना करूया. पण बेसिकली हा फरक आहे की नॅचरल शुगर म्हणजे आपण जे नॅचरली अवेलेबल आहेत, फ्रुट्स ऑर एनिथिंग फूड जे आपण खातो त्याच्यामधली जी शुगर आहे, इट्स नॅचरल शुगर. आणि एक्स्ट्रॅक्टेड शुगर आहे ती कशापासून तरी डिराईव्ह केलेली आहे, ओके. केमिकली डिराईव्ह केलेली आहे. येस. ओके. सो आपण जे काही रोजचे अन्न पदार्थ खातो, पोळी भाजी, फ्रुट्स आहेत जे म्हणजे बनाना आहे, ऍपल आहे, जे काही फळं खातो त्या सगळ्यातून जी शुगर मिळते दॅट इज नॅचरल शुगर. आणि आपण जी चमच्याने चहामध्ये टाकतो त्याला म्हणायचं ऍडेड रिफाईंड शुगर, शुगर. ऑल ऍडेड ओके. शुगर, ओके राईट. डॉक्टर. ओके, थँक्यू. सो पुढचा प्रश्न असा आहे की आपण अनेक जाहिराती बघतो, तर त्यामध्ये आपल्याला असं दिसतं की कुछ मिठा हो जाए, म्हणजे सेलिब्रेशन आहे तर काहीतरी गोड झालंच पाहिजे. किंवा दुसरी गोष्ट की सगळं जेवण झाल्यानंतर काही डेझर्ट हवंय का, आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर जनरली आपल्याला विचारलं जातं. तर मला असं विचारायचं होतं की जेवणाच्या शेवटी किंवा असं सेलिब्रेशन म्हणजे काहीतरी गोड व्हायलाच हवं, बरोबर. याबद्दल काय आपलं मत आहे? म्हणजे यातून आपण साखर खाण्याकडे जास्त प्रोन झालो आहोत का? जे आपण आता बोलणार आहोत ते दॅट इज रिफाईंड शुगर ऑफ कोर्स. येस, येस, येस. या मुद्द्यावर थोडस पॅरेंट्स मध्ये आणि आपल्यामध्ये हे होऊ शकतं की नाही, आता ही प्रथाच आहे की आता सेलिब्रेशन तर मस्ट आहे, की असं नाही की सेलिब्रेशन करतोय आणि काहीतरी आज स्पायसी खाऊयात आणि सेलिब्रेट करूयात, असं होत नाही. पण हा मुद्दा खूप महत्वाचा आहे की सेलिब्रेशन्स म्हणून स्वीट खाण्यापेक्षा एक नीड म्हणून आपण स्वीट खाल्लं पाहिजे. हा जो मुद्दा आहे की ते सेलिब्रेशनच्या ओघानं आपल्याला त्याची क्रेविंग होत आहेत किंवा ते आपण जास्त खातोय का, येस. तर वी शुड अवॉइड. जे आपण देणार आहोत, म्हणजे जे आपण करतोय ते आपले मुलं फॉलो करणार आहेत. आपल्या पॅरेंट्सचा किंवा आपल्या पिढीचा आपण थोडासा विचार केला तर आपल्या वेळी असं काही नव्हतं की सेलिब्रेशन्स आणि त्याच्यानंतर कुछ मीठा हो जाय म्हणून स्वीट खायचं. थोड्याशा प्रमाणात घरी बनवलेलं स्वीट्स आपण खायचो. पण या ज्या एकदम हायलाइटेड ऍड्स आहेत किंवा जे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये ऍडेड शुगर आणि त्याचे बरेच दुष्परिणाम आहेत, आपल्या चर्चेमध्ये येतील. पण वी शुड अवॉइड, ते अवॉइड केलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं ते पाहिजे पण. मी जसं म्हटलं की आपण सगळं या चर्चेअंती साखरेवर किंवा स्वीटनर्सवर सगळं काही खापर फोडणार नाही आहोत. ते आपल्या वागण्यामध्ये किंवा आपल्या हॅबिट्सवर पण बरंचसं अवलंबून आहे. तर ते आपल्याला ओघाने ते येईल, पण हे अवॉइड केलं पाहिजे. एन्जॉय करू शकतो आपण, इट्स अ पार्ट ऑफ एन्जॉयमेंट. हो, पण म्हणजे जसं आयुर्वेदात मी शिकले आहे की मधुर रस हा जेवणाच्या शेवटी, म्हणजे मुळात मधुर रस जरा हेवी असतो पचायला. मधुर रसात्मक जे काही अन्न आहे ते पचनासाठी अतिशय जड असतं, आणि त्यात आपण ऍज अ डेझर्ट शेवटी खातोय, तर ते कुठेतरी हार्मफुल होऊ ते शकतं. हार्मफुल आहे. तुम्ही जसं म्हणलात की आयुर्वेदामध्ये रसांचा जो क्रम सांगितला आहे तो मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषा, या क्रमानेच आपण आपण एक्झॅक्टली उलट करतोय की आपण जेवणाच्या शेवटी गोड पदार्थ खातोय. आपण सुरुवातीला गोड पदार्थाने सुरुवात केली पाहिजे की हा. जेणेकरून ते ओघात आपल्या डायजेशन प्रोसेसमध्ये, पचन क्रियेमध्ये ते पचतील. आणि त्याचं प्रमाण पाहिजे, मॉडरेशन. एक आपल्याला शेवटी टेक अवे मेसेज आहे की सगळं मॉडरेटली आपल्याला घ्यायचंय. ते आपण बघूयात, पण सुरुवातीला खाल्लं तर चालू शकतो. ओके. मला कोल्ड्रिंक मधल्या शुगर बद्दल पण जाणून घ्यायला आवडेल, कारण माझा स्वतःचा मुलगा आता सध्या टीनेज मध्ये आहे
आणि दिस इज लाईक अ फॅशन की हॉटेलमध्ये पदार्थ ऑर्डर केले की त्याच्यासोबत कोल्ड्रिंकची एक बॉटल आली पाहिजे, किंवा ते कॉम्बो या प्रकारचे डिझाईन केलेले असतात की त्यात कोल्ड्रिंक दिलंच जातं. पण मग त्या कोल्ड्रिंकमध्ये शुगरचं प्रमाण अतिशय जास्त असतं, तर ते योग्य की अयोग्य? म्हणजे त्या प्रकारचं कोल्ड्रिंक विथ बाय डिफॉल्ट मागवणं योग्य की अयोग्य? अयोग्यच आहे. त्याच्यामध्ये मागे एक सायन्स आहे की आपण जे खातो किंवा आपण ज्याला इंट्रोड्यूस होतोय, मी असं म्हणेन की सगळ्या पॅरेंट्सला एक लक्षात ठेवा की तुम्ही एखादा पदार्थ तुम्ही खाताय किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही तो यूज करताय, पण जो तुम्ही तुमच्या बेबीला इंट्रोड्यूसच नाही केला, तर त्याला त्याची सवय लागेल का? नाही लागणार आहे. तर याच्या मागे एक चांगली सायकोलॉजी आहे की ब्रेन रिवॉर्डिंग सिस्टीम एक असते, की फर्स्ट जर तुम्ही त्याला इंट्रोड्यूस केलं, जसं की कोल्ड ड्रिंक्स, आपला मुलगा जसा आता ही किड्स कोल्ड ड्रिंकला यूज टू झालेत, तर त्याला जेव्हा तो पहिल्यांदा ते कोल्ड ड्रिंक घेणार, त्याच्यामध्ये एक रिफाईंड शुगर असते जी की हाय व्हॉल्युम्स मध्ये असते, हाय प्रमाणात बरोबर. असते. तर ते पहिल्यांदा घेतल्यानंतर त्या मुलांच्या ब्रेनला एक रिवॉर्ड सिस्टीम ऍक्टिव्हेट होते आणि मग ती मुलं एक्साइटेड होतात आणि त्यांना ते छान वाटतं की जसं आपल्याला एक रिवॉर्ड मिळाला, आणि ब्रेन ते कॅच करते किंवा सेव्ह करते की अरे हा पदार्थ आल्यानंतर आपल्याला छान वाटते, किंवा मुलांच्या ब्रेनला एक रिवॉर्डिंग सिस्टीम ऍक्टिव्हेट होते. आणि मग ती एक विशियस सायकल, ती जे दुष्टचक्र आहे ते चालू होतं. मग आपल्याला हे करता येईल की ते त्यांना इंट्रोड्यूसच कसं नाही करता येणार? इंट्रोड्यूस होऊ शकतो, पण मग त्याच्यामध्ये मग पॅरेंट्स किड्स फाईट्स चालू होणार, हे नको ते नको, मग तू नाही मागायचंस, मग बाहेर गेल्यानंतर. मग मला हेच पहिल्यांदा सांगायचंय की एखादा पदार्थ इंट्रोड्यूस करायच्या आधी आपण 100 वेळा विचार केला पाहिजे की त्याची टेस्ट जर त्याला समजलीच नाही, तर मग तो नंतर मागणार नाहीये. लक्षात येत आहे? पॅरेंट्सला महत्वाचं आहे की ब्रेन रिवॉर्डिंग सिस्टीम ऍक्टिव्हेट करायची नाहीये. मोस्टली हा पण प्रश्न येतो बऱ्याच ठिकाणी की एखाद्याला गोडच आवडतं, एखाद्याला तिखटच आवडतं, एखाद्याला स्पायसीच का आवडतं. तर त्याचे टेस्ट बर्ड्स ऑर जेनेटिकली तो तसा डेव्हलप झालेला असतो की त्याला त्या गोष्टी आवडत असतात. मग त्याची रिवॉर्डिंग सिस्टीम त्याप्रमाणे सॉल्टी स्पायसी, ज्यांना आपण म्हणतो, आता आपला विषय चालू की गोड पदार्थाला रिवॉर्डिंग सिस्टीम ऍक्टिव्हेट होईल असं नाहीये. जेनेटिकली जर ज्याला तिखट खाण्याची सवय असेल, तर त्याची ब्रेन रिवॉर्डिंग सिस्टीम तिखट पदार्थांना स्टिम्युलेट होणार आहे. मग तो जस्ट अवॉइड करणार. 4 मध्ये 1 लोक असतो की नाही मला गोड आवडत नाही, मी हे खाऊ शकतो. बरोबर आहे, तर हे अवॉइड करावं. दातांचा पण प्रॉब्लेम होतात, आपण डिस्कस करणार आहोत. ओके. म्हणजे मुलं जेव्हा लहानाचे मोठे होतात त्याच वेळी काय खायचं नाही खायचं येस, याची एक्झॅक्ट. सवय, म्हणजे आपण जर एखाद्याला, सपोज आता मी व्हेजिटेरियन आहे पण नॉनव्हेज फूड माझ्या समोर आलं आणि मला कितीही त्याचं वर्णन करून सांगितलं, फॉर एक्झाम्पल जाहिरातीतून सांगितलं की हे एकदम A1 आहे, तरी मला ते खायची इच्छा होणार नाही किंवा मला ते खावंसं वाटणार नाही. कारण तुम्ही त्याला इंट्रोड्यूस झालेलंच नाही आहेत कधीच. येस येस येस, गॉट युअर पॉइंट. येस. बघा, मदर्स सरांचं म्हणणं असं आहे की जो आपण अगदी लहानपणापासून मुलांना गोड किंवा म्हणजे कोल्ड्रिंक्स आहेत, केक्स आहे, आपण काय करतो, मुलाचा फर्स्ट बर्थडे असला की मोठा केक ऑर्डर करतो, सगळ्यांना बोलवतो, तिथपासून मुलांना केकची सवय आणि ओळख झालीये. आणि हे वाईस वाईस वर्षा पण आहे की व्हेजिटेरियन लोकांनी एग्स खायचं नाही असं नाही, जे चांगलं आहे त्याची सवय तुम्ही लावू शकता ना. येस. जर आपण खातच नाही म्हणून एग्स नाहीच द्यायचं असं नाही. इट्स गुड फॉर हेल्थ. तर तुम्ही त्याला जर सवय लावली तर ही कॅन यूज टू प्रोटीन्स इन एग्स, तर तो एग खाऊ शकतो. हे सवयीवर आहे, तसं आपण आता म्हणतो. अजून एक प्रश्न माझ्याकडे वारंवार विचारला जातो डॉक्टर, की आमच्या मुलांना दुधामध्ये बोर्नव्हिटा, हॉर्लिक्स किंवा काय गेस नटेला वगैरे काय आहे, सो हे घालून की त्यात बऱ्यापैकी प्रोटीन असतं असं जाहिरातींमध्ये दिसतं, मग ते घालून दूध देणं योग्य आहे का? जेव्हा गरज असेल, जेव्हा तुमची जे स्पोर्ट्स खेळतात मुलं, जी खेळणार आहेत, ग्राउंडवर जातात. आपली मुलं बऱ्यापैकी 9 ते 5, 9 ते 3 स्कूलमध्ये जातात येतात. आणि हे जे दूध आहे, म्हणजे आम्ही ऍज अ पेडियाट्रिशियन पेशंटना पण सांगतो, आणि मिल्कचं जे कंटेंट आहे रोजच्या आहारात मधलं, ते असं आम्ही सांगतो की आफ्टर फूड, म्हणजे तुम्ही ब्रेकफास्ट केल्यानंतर मुलांना मिल्क इंट्रोड्यूस करा, फूड दिल्यानंतर इंट्रोड्यूस करा. बिकॉज आधीच जर दूध दिलं तर तुम्ही ते ब्रेकफास्टची जी जागा आहे, त्याच्या पोटाची जी जागा आहे ब्रेकफास्ट येस घेण्याची, येस. ते तो घेणार नाहीये. म्हणजे फक्त बोर्नव्हिटा किंवा जे काही तुम्ही ऍडेड मिल्क मध्ये देणार आहात, ते पूर्ण त्याचा डाएटचा पार्ट नसणार आहे. आफ्टर फूड यू कॅन गिव्ह हिम, किंवा आपल्या चाइल्डला ते तुम्ही देऊ शकता. पण फक्त डाएट म्हणून किंवा स्किप करायचं, सकाळी पटपट शाळेत जातोय, बोर्नव्हिटाचं दूध पाज आणि पाठवा, नो. सकाळी तुम्हाला हेवी फूड पाहिजे आहे आपल्या किड्सना, लक्षात ठेवा. त्यांना तुम्ही आधी ब्रेकफास्ट द्या आणि
भलेही पोळी भाजी डब्यात केलेली असेल ती अर्धी खाऊ घालू शकतो, मग तुम्ही ते देऊ शकता. इट्स गुड. पण ज्याला एक्सेसिव्ह गरज आहे त्याला तुम्ही देऊ शकता, ओव्हरलोड करायची गरज नाही. म्हणजे असं पण एक नवीन ट्रेंड आहे. अनेक इंस्टाग्रामवरती टाकत असतात की मुलांना, बेसिकली लहान मुलांना प्रोटीनची बाहेरची गरज नसते, त्यांची मुळात प्रोटीनची नीड कमी असते. सो या ज्या पदार्थांमधून जे प्रोटीन जातं, म्हणजे तुमच्या मते असं की जे स्पोर्ट्स खेळतात किंवा ज्यांना राईट. खरंच गरज आहे त्यांना ते द्यावं, येस. बाकीच्यांना त्याची आवश्यकता नाही. हेल्दी फूड आपण तर ज्यांच्याकडे आपण आपण वेल सेटल्ड लोक म्हणजे सगळेजण आपण हेल्दी फूडच खातो, त्याच्यामध्ये सगळं असतं, आपल्याला ऍडेड गोष्टींची काही गरज नाही. गरज नाहीये. इट्स हार्मफुल टू किडनीज. जर जास्त प्रोटीन आपलं डायजेस्ट झाल्यानंतर त्याच्यावर काम केल्यानंतर लोड येत असतो आपल्या सगळ्या सिस्टीमवरती. तर अति सर्वत्र वर्ज्य आहेत असं मला वाटतं. येस, अगदी बरोबर बोलला डॉक्टर. अति सर्वत्र वर्ज्य आहेत. अति म्हणजे अति अजिबातच न देणं आणि खूप जास्त देणं, दोन्ही अतिरेकाचे पॉइंट्स आपल्याला टाळायला हवे आहेत. खूप जास्त न देणं हा विषय येणारच आहे. जसं की काही काही पॅरेंट्स विचारतात की मग शुगरलेस डाएट द्यायचं का, म्हणजे मग अजिबातच साखर नाही. गोडच द्यायचं नाही तर मग शुगरलेस द्यायचं का, तर नाही. दोन टोकं म्हणजे कुठल्याही गोष्टीची दोन्ही टोकं पकडायची नाही. शुगर बेसिकली साध्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्याला एनर्जी आहे. शुगर इज अ सोर्स ऑफ एनर्जी. येस. सो शुगर डेफिसिट फूड उपवास करण्यासाठी किंवा आपल्याला वेट लॉस करण्यासाठी जर काही लोक करत असतील, किंवा आपण ठरवलं की किड्स नाही नाही आता याचे दात किडतायत किंवा याला शुगरचं खूप इंटेक होतंय तर आपण अवॉइड करूयात, दॅट्स नॉट गुड. झिरो शुगर कॅन हार्म यू. इट विल म्हणजे एनर्जी पूर्ण कमी होईल, तुम्हाला लागणारे कॅलरीज. आणि रिमेंबर ऑलवेज, प्रत्येक शरीराच्या पेशीला काम करण्यासाठी साखरेची म्हणजे एनर्जीची गरज असते, ती आपल्याला साखरेमधून मिळत असते. तर ती मॉडरेटलीच पाहिजे. आपल्याला पूर्ण बंद केली तर हे हळूहळू सगळं ठप्प होईल. त्यामुळे पूर्ण शुगर बंद, शुगरलेस डाएट किंवा नो शुगर डाएट हे पण चुकीचं आहे. ओके डॉक्टर. सो आता तुम्ही दातांबद्दल बोलला, तर तोच माझा पुढचा प्रश्न होता. आमच्या कम्युनिटीमध्ये, रिस्पॉन्सिबल पॅरेंटिंग अकॅडमीमध्ये सगळ्या मदर्स आहेत. सो अनेकींचं असं म्हणणं होतं की बाळाला दात यायला लागल्यानंतर ब्रेस्ट फिडिंग बंद करायला हवंय का, कारण की त्यामुळे दात किडतात. सो मला याबद्दल फारशी कल्पना नव्हती, पण जेवढं मला माहिती होतं त्यानुसार मी म्हटलं की ब्रेस्ट फीडमुळे दात खराब होत नाही. जर ते दात स्वच्छ केले गेले नाही, क्लिनिंग केलं गेलं नाही, तर दात खराब होतात. याचा आणि साखरेचा पण काही संबंध आहे का? अं, आहे. मला एक विचारायचंय फक्त की आता जॉईन झाले त्याच्यामध्ये बाबा कोणाचे आहेत का, का फक्त मदर्स जॉईन झाले? मोस्टली मदर्स आहेत. ओके, मोस्टली मदर्स आहेत. तर आपण हा थोडासा चांगला चर्चेचा विषय आहे आणि सगळ्यांसाठी थोडंसं शॉकिंग पण असेल की अरे हे आपल्याला माहितच नव्हतं. जसं तुम्ही म्हणालात की प्रोलॉंग मिल्क म्हणजे ब्रेस्ट मिल्क मुळे होतं का, तर मी जसं पहिल्यांदा म्हटलं की मिल्क मध्ये ऍज अ ब्रेस्ट मिल्क त्याच्यामध्ये शुगर कंटेंट जास्त असणार आहे कम्पॅरेटिव्हली. इट्स अ स्वीट. मग 6 महिन्यानंतर आपण विनिंग केल्यानंतर जे दुधाचं प्रमाण ब्रेस्ट मिल्कचं कमी करतो, तर पहिल्या म्हणलं तसं की पूर्ण फक्त ब्रेस्ट मिल्क मुळेच दात किडतात असं नाहीये. किती प्रमाणात, किती फ्रिक्वेंटली आणि तुम्ही कधी देताय, हे मोस्टली कधी होतं, जे स्लीप टाइम मध्ये, नाईट नर्सिंग जे असतं, रात्री झोपताना जे तुम्ही मिल्क बेबीला देता आणि त्याचा शेवटचा जो गोट आहे तो जो नाही बाळाने पिला आणि काही पार्ट जर दुधाचा राहिला तर त्याच्यामधलं जे स्वीटनर आहे तर ते दात किडायला मदत करतं. आता तुम्हाला याच्या मागचं सगळ्यांनाच पॅरेंट्सला मलाही एक इंटरेस्टिंग स्टोरी सांगायची आहे की दात किडतात कसं. फक्त जर तुम्ही दूध ठेवलं तर दूध असं ठेवलेलं खराब झालंय किंवा तो दूध पितोय आणि दात किडलेत असं नाही होणार. दात किडण्यासाठी काय लागतं सगळ्यांना माहितीये का? चॉकलेट, स्वीट. दात कशामुळे किडतात मला सांगा, फक्त मला एक छोटस उत्तर पाहिजे, त्याचा रिप्लाय पाहिजे. आपल्याकडे ना सगळे म्यूट आहेत. येस, तुम्ही मेसेज मध्ये टाकाल प्लीज. मेसेज मध्ये टाका. किंवा एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे की दात किडतात तर आपण परत सगळं हे स्वीट गोष्टींवर त्याचं खापर फोडणार आहोत, म्हणजे फोडतो जनरली. पण असं नाहीये. तुम्हाला सायंटिफिकली सांगतो की दात किडण्यासाठी, दात किडणी ही एक राईट आपल्याकडे उत्तर आलंय सर, एक्सक्यूज मी प्लीज. राईट एक मस्त उत्तर आलंय. अभ्यासू पॅरेंट्स आहेत. बॅक्टेरिया, ठीक आहे. मग आता तुम्ही बाळाला रात्री झोपून दूध पाजताय, मग तुम्ही काय बॅक्टेरिया देत नाहीयेत, बरोबर? मग हे बॅक्टेरिया जातात कुठून? हे बघा, आपल्या पिढीमध्ये लक्षात ठेवा, आपले दात जास्त किडत नसत. आपल्या नेक्स्ट जनरेशन मध्ये जे आता पॅरेंट्स झालेले आहेत त्यांचे जर केरीज असतील, द रूट कॉज ऑफ दिस केरीज, दात किडण्यासाठी जे बॅक्टेरिया लागतात
ते काय आपण चला चला बॅक्टेरिया एक आपल्या फूड बरोबर आणू आणि मुलांना खाऊ घालू असं अजिबात होत नाही. ते बॅक्टेरिया कुठून जातात? वेन तुम्ही बाळाला फीड करत असता, आपण चुकून बघा कधीतरी बाळाला मिक्स करताना आपण स्पून टेस्ट करतो आणि बाळाला देतो ना, किंवा Yes. बाळाचं गरम फूड आहे ते जर फुंकतोय आपण लिटरली थंड करण्यासाठी, तर आपले जे केरीज आहेत आपल्याला जे असणार केअर गिव्हर, आयदर इट्स मदर फादर आजी आजोबा, त्यांना केरीज नाही आहेत, आपल्या जनरेशनला आहेत. तर यातून ते बॅक्टेरिया ट्रान्सफर होणार आहेत. तर ओके. केरीजला तुम्ही त्या स्वीट किंवा त्या मदर मिल्कला तुम्ही ते मेन त्याला आरोपी करू नका तुम्ही त्या मिल्कला आणि स्वीटनरला. आपली हायजीन केअर गिव्हरची सगळ्यात मोठी या केरीज मध्ये पार्ट आहे की त्यांनी स्वतःची हायजीन ठेवली पाहिजे. कुठलंही कंटॅमिनेट करू नका ना. बेबीला बॉटल फीड देत आहे तर ते आपण टेस्ट करतो गरम आहे का दूध, मदर करते किंवा कोणतरी करतं बघा, 100% 10 मधील 2 लोक करतात आणि मग ते बेबीला देतो आपण. किंवा फूड आहे त्याचं टेस्ट करतो, राहिला असेल आपण थोडंसं खाणार, शेवटचा घास त्याला देऊ शकतो. यातून ते ट्रान्सफर होतात आणि मग डिकेइंग चालू होतं. प्रोलॉंग नाईट फीडिंग बंद करा. प्रोलॉंग नाईट फीडिंग केलं तर ते, आता कोणाचं रिप्लाय आले की मी असं करते, क्लीन करता का असं करता चूक करता, तर असं अजिबात करू नका. पॅरेंट्सनी जर खूप, म्हणजे इट्स शॉकिंग, 2 वर्षाच्या ती थिंग हे बघा, 6 महिन्याच्या दातच नसतात तर किडण्याचा प्रश्न नाही. जेव्हा दात यायला चालू होतात तिथे हे कंटॅमिनेशन चालू होतं. आणि मग आपण म्हणतो की एखादा मुलगा, अजिबात माझा मुलगा तर चॉकलेटला शिवत पण नव्हता तरी त्याचे दात किडले. लक्षात येते हे कुठून येत आहे? म्हणजे अनहायजेनिक तुमच्या कंडिशन्समुळे आणि ह्या सगळ्या कॉन्टॅक्टमुळे ते दात किडत असतात. ठीक आहे. खूप छान डॉक्टर. आमच्याकडे अजून एक मेजर प्रश्न आहे आमच्या मदर्सचा, की आमची मुलं हायपर ऍक्टिव्ह आहे. ओके. सो हायपर ऍक्टिव्ह मुलांच्या मदर्सला जनरली सल्ला दिला जातो की साखरेने हायपर ऍक्टिव्हिटी वाढते, एक्सेसिव्ह शुगरने हायपर ऍक्टिव्हिटी वाढते. तर यात कितपत तथ्य आहे? म्हणजे ऑलमोस्ट की 10 पैकी 7 मुलं हायपर ऍक्टिव्ह आहे अशी सध्याची कंडिशन आहे. त्याला बाकीचे फॅक्टर्स कारणीभूत आहे, जसं येस. स्क्रीन टाइम म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी आहे. पण साखरेचा यात रोल आहे का, की त्याच्याने हायपर ऍक्टिव्हिटी वाढते का? साखरेचा रोल असा नाही की आपण आपण ढोबळमानाने असा विचार करतोय की ठीक आहे साखर दिली एनर्जी आली आणि मग तो हायपर ऍक्टिव्ह झाला. असं नाहीये. काही किड्स ना दीज, म्हणजे आत्ताची जनरेशन मोस्टली, जसं 60% किड्स तुम्ही म्हणताय, तर ते हायपर ऍक्टिव्ह असण्याचं कारण की त्यांच्याकडे काही काम नाहीये. म्हणजे त्यांना आपण जे स्कूलचं होमवर्क झालं किंवा बाकीचं काम झालं की दे आर फ्री, मग त्यांना ते फूड घेतल्यानंतर साखरेमुळेच हायपर ऍक्टिव्ह होतात असं नाहीये. त्यांना आपण काहीतरी ही जनरेशनच म्हणता येईल की ऍक्टिव्ह आहे, त्यांना त्यांच्या ब्रेनला किंवा त्यांच्या ऍक्टिव्हिटीजला पॅरलल असं काम त्यांना आपल्याला देता आलं पाहिजे. ते एक पॅरेंटिंगचा भाग आहे की आपण आता मोस्टली सगळे वर्किंग असतील तर त्यांना थोडासा वेळ काढून किंवा सॅटर्डे संडेजला किंवा वीकली प्लॅनर बनवून त्या मुलांना असं काम दिलं पाहिजे की ते त्यांनी ही हायपर ऍक्टिव्हिटीची जी एनर्जी आहे, एनर्जी कॅनॉट बी डिस्ट्रॉइड, मग ती कन्वर्ट केली पाहिजे. आपण ती येस. एनर्जी कन्वर्ट करता आली पाहिजे. आणि त्यांना प्रयोग करून बघा. मग साखरेने जर मुलं हायपर ऍक्टिव्ह होत असतील तर मी गमतीने म्हणेन की मग रॉकेट सायन्स, रॉकेटला आपण साखर वापरूया, मग रॉकेट मस्त जाईल ना ते. असं साखरेचा काही संबंध नाही, पण एक पार्ट असू शकतो. पण त्यांना तुम्ही काउंटर पार्ट करावं लागेल, आपल्याला पॅरेंट्सलाच ते करावं लागेल. ओके. म्हणजे हायपर ऍक्टिव्ह मुलांमध्ये ऑलरेडी एनर्जी जास्त असते, ती येस, आपल्याला सगळ्या किड्स मध्ये. वळवता आली पाहिजे, योग्य ठिकाणी वापरता आली पाहिजे. आणि एक्सेसिव्ह अजून एनर्जी ऍड ऑन करू नये म्हणून एक्सेसिव्ह शुगर द्यायला नको, पण नुसता शुगरचा त्यात रोल नाहीये. रोल नाहीये, राईट. सो अजून एक प्रश्न असा आहे की स्क्रीन टाइम आणि शुगर, म्हणजे की आता आमचं टीव्ही बघण्याचं प्रमाण वाढलंय आणि खूप मुलं अशी आहेत की टीव्ही ऑन केला रे केला, मोबाईल हातात आला रे आला की त्यांना भूक लागते. येस. त्यामुळे साखरचं कंझम्पशन वाढतंय का, किंवा असं स्वीट आणि जंक फूडचं कंझम्पशन वाढतंय का? ओव्हरऑल स्क्रीनमुळे एक फूड इंटेकचं प्रमाण वाढतंय. त्याच्यामध्ये मग आवड म्हणलं तसं की मोस्ट ऑफ द पॉप्युलेशनला स्वीट पदार्थ जास्त आवडतात. तर स्क्रीन टाइममुळे होतं काय की वेन एव्हर यू आर अगेन्स्ट द स्क्रीन और तुम्ही स्क्रीनच्या समोर असाल तर तुम्हाला भूक किती आहे आणि किती प्रमाणात आपण खातोय ह्याचा अजिबात अंदाज नसतो. म्हणजे मोठ्यांमध्येही हे होऊ शकतं. तर ही तर काय मुलं आहेत, म्हणजे ती जर स्क्रीनच्या समोर बसली तर त्यांना एक तर आपल्याला किती भूक आहे
आपण किती खातोय, काय खातोय, कशा प्रकारचं खातोय, आणि एक सेन्स ऍब्सोल्युटली ब्लॉक झालेला असतो. बघण्याचा जो सेन्स आहे, ही जी दृष्टी आहे किंवा बघायचा जो सेन्स ऑर्गन आहे तो ब्लॉक झालाय. तुम्ही स्क्रीन बघताय, बरोबर. मग तुम्ही टेस्ट बघत नाही, तुम्हाला त्याचा स्मेल येत नाही फूडचा. म्हणजे आपण कल्चरली बघितलं, आपल्याला जर आपण सांस्कृतिकली बघायला गेलो तर आपल्याला अन्न खाताना त्याचे सगळं वास, गंध, चव आणि ते बघितलं पाहिजे ना फूड आपण काय खातोय. बरोबर. ते सगळं याच्यामुळे डिस्टर्ब होतं, आणि तुम्ही जे खाताय तर त्याच्यामध्ये तुम्हाला हंगरची काय पातळी आहे किंवा तुम्ही किती खाताय हे लक्षात राहत नाही. त्यामुळे क्रेविंग होत राहतात. खाल्लेलं कधी कधी एक्स्ट्रा खाल्लं जातं, यातूनच ओबेसिटीचा जन्म होणार आहे. आणि कधी कधी तुम्ही बघा की स्क्रीन बघणारी मुलं पण सगळी ओबेज असतात असं नाही. मग त्यांचं काय होतं की दोन टोकं होतात, एक तर आयदर माल नरिश होतात किंवा मग ओबेज होतात. बरोबर आहे. आणि हे जे फूड्स आहेत तर याचा एक महत्वाचा भाग आहे की स्क्रीन बघत बघत तुम्ही एक खूप छान ऍड्स त्याच्या बनवलेल्या आहेत. आता 80% तुम्ही रॅन्डमली स्क्रीन कुठलीही चालू करा, 80% पेक्षा जास्त ऍड्स हे फूड्सचे आहेत. आणि दे आर प्रेझेंटेड एक्झॅक्टली द किड्स, द वे किड्स लाईक. मुलं किंवा आपणही जसं आवडू तसं ते प्रेझेंट केलं जातं, ते ते बघत बघत ते खाल्लं जातं. त्यामुळे हा एक खूप मोठा दुष्परिणाम आहे स्क्रीनचा, आणि तो अवॉइड केला पाहिजे पॅरेंट्स. ऍडव्हर्टाईज मध्ये आणि खाण्याच्या ऍडव्हर्टाईज मध्ये तर 99% खूप खूप किड्स वापरले बरोबर. जातात आणि त्या इमोशन्स अशा रिलेट केल्या जातात की ते आपल्याला हवंच, अशी फिलिंग मुलांमध्ये येते, इव्हन मोठ्यांमध्ये पण येते. अगदी बरोबर बोलला. मोठे आज मला तर वाटते लहानांपेक्षा लहान झाले आहेत त्यामुळे. अगदी. तुम्ही म्हणाला तेही अगदी खरं आहे की चाइल्ड ओबेसिटीचं प्रमाण एवढं वाढलं की मूल चौथी पाचवीत असत नाही तर त्याचं वजन 60 हॉरिबल. 70 ऑलमोस्ट. याला साखर कंजम्पशन सोबत मला असं वाटतं की लॅक ऑफ एक्सरसाइज पण कारण असावं, कारण मुलं टीव्ही समोर बसून असतात किंवा काय साखर तर म्हणतात. आहे, साखर इज वन ऑफ द पार्ट, पण हे जे क्रेविंग आहे, जे एका ठिकाणी बसून खाणं आहे, आणि त्याला काय लिमिट म्हणजे आपण नॉर्मली जेवण केल्यानंतर किंवा आपल्याला कळतं की हा हा हे झालं, आता आपली भूक भरली आहे किंवा आपण इथं थांबलं पाहिजे, पण त्या इमोशन्स मध्ये किंवा त्या स्क्रीन मध्ये जे काही चालू आहे त्याच्या आहारी जाऊन आपण किती खातोय आणि काय खातोय हे अजिबात लक्षात राहणार, देणाऱ्यांना पण कळत नाही. हा ठीक आहे, तो खातोय, परत खाणार नाही. सगळ्यात मोठं गोष्ट हे आहे की हा आता तो स्क्रीन बघतोय, खातोय, तोपर्यंत खायला दिलं पाहिजे. हे चुकीचं आहे ना, त्याला हे अवॉइड करायला शिका. म्हणजे हे होणार नाही. 99% घरात हे चालू आहे. म्हणजे मी जरी म्हणायचं झालं तरी काही प्रमाणात आमच्या घरातही हे चालूच असतं, पण ते सगळ्यांनीच अवॉइड केलं पाहिजे. बरोबर. म्हणजे आमचा मुलगा खातच नाही आणि टीव्ही ऑन केला, स्क्रीन ऑन केला की व्यवस्थित खातो. त्यामुळे एक मदत असं वाटतं की चला त्या निमित्ताने खातो आहे. पण त्या खाण्याचा तसा काही मुलांना उपयोग नाही, कारण आपण तुम्ही मगाशी म्हणाला तसं की इंद्रियांचा त्यामध्ये सहभागच नाही सहभागच नाहीये. बरोबर. आणि ते अन्न आपल्याला कधी व्यवस्थित पचू शकणार नाही. जसं मी माझ्या मदतला नेहमी म्हणत असते की उदरभरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. ते यज्ञ कर्म इतकं व्यवस्थित झालं तर त्या शरीराला इंधन म्हणून त्याचा उपयोग एक्झॅक्ट. होणार आहे. सो साखरेचे परिणाम तर आहे, तुम्ही ते रिफाईंड शुगर आणि नॅचरल शुगर याच्याबद्दल पण आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. पण मग साखरेऐवजी जे अल्टरनेटिव्ह म्हणाला तुम्ही, गूळ आहे किंवा स्टेविया आहे किंवा बाकीच्या प्रकारची शुगर आहे, तर ती मुलांना द्यावी का किंवा त्याचं प्रमाण काय असावं? रिफाईंड शुगर आणि नॅचरल शुगर मध्ये सांगताना आपल्याला थोडंसं अजून थोडं डीप जायचं असेल तर मी सांगेन की नॅचरल शुगर जी आहे तर त्याच्यामध्ये जी फ्रुट्स किंवा बाकीच्या गोष्टीतून मिळते त्याच्यामध्ये अदर न्यूट्रिएंट्स पण असतात, फायबर्स असतात, काही मिनरल्स, न्यूट्रिएंट्स, विटामिन्स असतात. आणि जी एक्स्ट्रॅक्टेड शुगर आहे, रिफाईंड शुगर आहे, दिस इज नॉट अदर दॅन ग्लुकोज. ग्लुकोज सोडून त्याच्यामध्ये झिरो न्यूट्रिशन आहे, झिरो कॅलरीज आहेत, फक्त एनर्जी आहे त्याच्यामध्ये. लक्षात येत आहे. हम्म. आणि इट इज डिसीज प्रोन. एक्स्ट्रा जर ती कितीही घेतली तर ती डिसीज, काही प्रोज आणि कॉन्स आहेत दोन्हीचे पण, नॅचरल शुगरचे पण काही दुष्परिणाम आहेत आणि या आपल्या रिफाईंड शुगरचे पण दुष्परिणाम आहेत. तर ही फक्त एनर्जी देण्यासाठी आहे. नॅचरल शुगर जी आपण वापरणार आहे तर ती किती प्रमाणात वापरायची, ती जरी नॅचरल असेल तर लक्षात ठेवा पॅरेंट्स, ती पण काय शुगर आहे. ठीक आहे, नॅचरल शुगर जरी असली तर शुगर आहे. दोन शुगर मध्ये नॅचरल मध्ये पण फरक आहे. तुम्ही जे फ्रूट खाता, फ्रूट मधली शुगर जी आहे ती हळूहळू ऍब्सॉर्ब होणार आहे, ती हळूहळू तुम्हाला एनर्जी देणार आहे आणि ती हळूहळू डायजेस्ट होणार आहे. पण जर तुम्ही फ्रूट ज्यूस बनवला, त्याच फ्रूटचा जर ज्यूस बनवला तर इट कंटेन्स हायर शुगर. मग तुम्ही म्हणाला अरे हेच फ्रूट आहे, याचा ज्यूस बनवला, मग त्याच्यात साखर कुठून आली? तर संस्कारामध्ये तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये जो काय बदल करता त्याच्यामध्ये ज्या रिएक्शन्स घडतात त्याच्यामध्ये त्यातल्या
केमिकल्सचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. समजतंय का? साखर जर आपण करपवली किंवा पाक केला किंवा पाकाच्या पुढे गेली तर करपणार आहे, ती कार्बन होणार आहे. लक्षात येते का? तर तुम्ही फ्रूटचा जर ज्यूस केला तर त्यातली साखर हार्मफुल आहे, त्यातली शुगर लवकर ऍब्सॉर्ब होते. लक्षात ओके. येत आहे? येस. एक मिनिट. तर महत्वाचा मुद्दा आहे की पर्याय काय द्यायचा. तर बेसिकली अवॉइड, जसं आपण म्हणलं की जी बाहेरची शुगर आहे ती अवॉइड करायची, पण आपण नॅचरल शुगर देताना पण आपल्याला काय करता येईल, तर बरेच पर्याय जसे की गुळ, मध, खजूर, मनुके आहेत. बेदाणे माहित नसतील किंवा आपण काय म्हणतो, अं, कोजागिरीच्या दुधामध्ये आपण काय वापरतो, चारोळी. चारोळी. ओके. त्यामध्ये पण बऱ्यापैकी शुगर, आणि त्याच्याबरोबर लक्षात घ्या की त्याच्याबरोबर फायबर्स असतात, मिनरल्स असतात. खजूर इज रिच ऑफ आयन्स, ज्याच्यामध्ये लोह आहे. तर या गोष्टी वापरता आल्या पाहिजेत आणि त्याही प्रमाणात. एक वाक्य कायम लक्षात ठेवा, नॅचरल शुगर आहे ती पण शुगरच आहे. त्याचा एक्सेस प्रमाण आपल्याला हार्मफुल आहे. याचे प्रोज काय असतील, जर तुम्ही रिफाईंड शुगर वापरता तर इमर्जन्सीज मध्ये ज्यांना हायपोग्लायसेमिया होते, ज्यांना चक्कर येते शुगर कमी झाल्यामुळे, किंवा जे स्पोर्ट्स खेळणार आहेत, मग अशी म्हणलं तसं, त्यांना या शुगरची गरज आहे. तुम्ही पळताय, स्पोर्ट्स खेळताय आणि हा गे लाडू खा आणि मग एनर्जी नाही येणार. तुम्हाला तिथे रिफाईंड शुगरच वापरायला लागेल. ठीक आहे? ओके. आणि जिथे तुम्हाला सडन सर्ज ऑफ एनर्जी आहे तिथे रिफाईंड शुगर वापरेल. ती जशी पटकन एनर्जी वाढवते, जसं पटकन तुमची शुगर लेवल वाढवते, तशी ती पटकन कमी पण करते. सो इट्स हार्मफुल. त्यामुळे नॅचरल शुगर वापरा. आणि मग याच्यामध्ये जसं आपण सांगितलं तसं खजूर, मनुके, गुळ, मध पण वापरू शकता. पण आता बरंच सगळं रिफाईंड निघालंय. तुम्हाला जितकं चांगलं आणि नॅचरल गोष्टी मिळत असतील त्या फूडमध्ये तुम्ही वापरा आणि प्रमाणात वापरू शकता. ओके डॉक्टर. सो हेल्दी गोड पदार्थांची सवय लावली पाहिजे. येस. ऍब्सोल्युटली ऍग्री. पण आमची मुलं ऐकत नाही, आमची मुलं खातच नाही, किंवा सवयच नाही, आता अचानक कशी काय लावायची? तर त्याबद्दल कसं करणार? नाही नाही या शब्दाचं मी माझ्या म्हणजे रुटीन पेशंट्सला पण सांगतो की नाही हा शब्द इतका ऑब्सेसिव्ह आहे. म्हणजे मी पण ऑब्सेस होतो समोरचा ऐकताना. पॅरेंट्स औषध, म्हणजे एक उदाहरण की औषधच पित नाही. नाही हा शब्द नसायला पाहिजे ना. तुम्ही स्कूलमध्ये पॅरेंट्स आहात, तुम्ही सगळे आता स्कूलमध्ये जर पाठवलं आणि टीचरनी जर तुम्हाला असं सांगितलं की नाही तुमच्या मुलाला 1 2 3 4 और A to Z लिहिता येत नाही, तर चालेल का आपल्याला? दे कॅनॉट टेल नाही. ते त्याला शिकवतात ना, बरोबर ना, सवय आहे. येस. तो आज खाणार नाहीये. तुम्ही जे टिफिनला आज देणार आहात ते तो आज खाणार नाहीये. सायंटिफिकली असं प्रूव्ह झालंय की एखादी सवय लागण्यासाठी किंवा सुटण्यासाठी, चुकीची सवय सोडायची असेल, एखादी चांगली सवय लावायची असेल, मिनिमम यू हॅव टू टेक 21 days. एवढे 21 दिवस कुठल्याही पेरेंटचा पेशन्स नाहीये, मी आत्ता लिहून देतो. तुम्ही 21 दिवसापर्यंत त्याला मागे लागणार नाही की तू हे खा. दुसऱ्या दिवशी त्याला तो आज शिरा खात नसेल, तुम्ही उपमा बनवून देणार आहात, मग तो ते पण खाणार नाहीये. तर एक्झॅक्टली सेम वे, सेम कंटेंट, सेम इन्ग्रेडियंट्स वापरून तुम्ही एखादं फूड त्याला इंट्रोड्यूस करा, तरच तुम्ही मग त्याला ते 21 दिवसात सवय. ABCD मुलाला पहिल्या दिवशी येणार नाहीये स्कूलमध्ये गेल्यानंतर. दे बरोबर. नेव्हर से नो. तुमच्या मुलाला येत नाही, तो शिकतोय, तो शिकेल. ठीक आहे? तर ही सवय तुम्ही लावा. आणि कुठल्या पदार्थाची सवय लावायची, मी मगाशी म्हटलं तसं, ते तुमच्या हातात आहे. चुकीचा पदार्थ इंट्रोड्यूस केला तर तो चुकीचा पदार्थ त्याला आवडायला चालू होणार आहे, तो तेच मागायला चालू करणार आहे. त्यामुळे काय अवॉइड करायचं पहिल्या 5 वर्षांमध्ये हे तरी खूप चांगलं लक्षात ठेवा. जिथे बेबीजच्या, किड्सच्या मेमरीज डेव्हलप होण्याचा वेळ असतो 5 वर्षापर्यंत, बरोबर. तिथे तुम्ही असे फूड द्या जे आपण खातोय. आता आपण चूज करू शकतो, आपण ऍडल्ट आहोत, आपल्याला मुलं झालेली आहेत, आपण चूज करू शकतो काय खायचंय, काय अवॉइड करायचंय. पण बेबीज ते करू शकत नाहीत. 5 वर्षापर्यंत स्ट्रिक्टली मनात एक चार्ट बनवा पॅरेंट्स, की आपल्याला या या गोष्टीलाच या मुलांना इंट्रोड्यूस करायचंय, तर ते तुमच्या कंट्रोलमध्ये राहील. अदरवाईज यू कॅनॉट कंट्रोल अ ह्युमन सायकोलॉजी ऑर ह्युमन ब्रेन. ओके. बरोबर. म्हणजे ओला आहे तुमचा, मातीचे मडके तोपर्यंतच आकार देऊन घ्या, एकदा पिके राईट. झाल्यावरती अवघड आहे. सर, तुमचं अक्षय पात्र नावाची संकल्पना मी ऐकलेली आहे, त्याबद्दल आमच्या मदतचा सांगाल तर? तुम्ही आता म्हणलं तसं की मुलांना तर गोड पदार्थांची सवय तर लावायची, पण खायला कसं घालायचं, मागे लागायचं नाही. मग तिथे किड्स आणि मदर्स आणि पॅरेंट्स मध्ये म्हणजे
एक न्यूट्रिशनचं चांगले गाईड आहेत आमचे, ते आम्हाला सांगतात की फिडिंग टाइम इज फायटिंग टाइम होतो. बघा सगळ्यांना ऍग्री असेल की ज्या ज्या वेळी फिडिंग टाइम येणार मग तिथे फायटिंग होते किड्सची आणि मदर्सची. तर ते अवॉइड करण्यासाठी त्याला पाहिजे त्या प्रमाणात त्या त्या वेळेत खायला द्या. आणि ह्या अक्षय पात्रची संकल्पना अशी आहे की मगाशी जसं आपण म्हणलं की खूप ब्राईट ऍड्स असतात, बरोबर. एखादा हम्म. नॉर्मल पदार्थ आहे पण तो ब्राईटली ऍड केल्यानंतर त्याची क्रेविंग होते किंवा ते खाऊ वाटतो. तर आपण जे घरी म्हणतो, अरे शेंगदाण्याचा लाडू खाशील का, किंवा नाचणीचा लाडू, सॉरी, राजगिराचा लाडू खाशील का, हे म्हणण्यापेक्षा आपण त्या पदार्थांना एक फंकी नाव नाव द्या ना, तुम्ही स्वतः नाव द्या. त्या मुलाला हा नाचणीचा लाडू आहे, राजगिराचा लाडू आहे किंवा शेंगदाण्याचा लाडू आहे हे समजायच्या आधीच त्याला आवडणार एक फंकी नाव त्याला द्या, की जे त्याला माहित नाहीये आणि ते त्याला चांगलं वाटेल. आणि अक्षय पात्र म्हणजे काच. जसं आपण शॉपिंगला गेल्यानंतर मुलं काय मागतात, जे डिस्प्ले केलेलं असतं, बरोबर. बरोबर. ते छान जार्स मध्ये किंवा काचेमध्ये लावलंय आणि खाण्याच्या गोष्टी ते ते मागतात. मग आपण स्टीलच्या किंवा प्लास्टिकच्या किंवा आपल्याकडे तांब्या पितळाच्या भांड्यात जर लाडू ठेवले तर त्याला ते दिसणार नाहीये, तो मागणार नाहीये ऍब्सोल्युटली. त्याला तुम्ही त्याच्या प्लेइंग एरियामध्ये, तुमच्या लिव्हिंग रूम मध्ये किंवा जिथे ती मुलं खेळतात तिथे एखाद्या चांगल्याशा काचेच्या किंवा प्लास्टिकच्या फायबरच्या भांड्यामध्ये ते त्याला दिसेल असं वेगवेगळ्या कलर मध्ये बनवा. तुम्ही खजूर वापरू शकता, गुलकंद वापरू शकता, कलर्स यू कॅन डेव्हलप, तेवढे तुम्ही सगळे पॅरेंट्स आजकाल ते सगळं बघून करता येतं तुम्हाला. तर त्या कलर्स मध्ये हे पदार्थ बनवून हेल्दी फूड त्याला डिस्प्ले करा. जिथे खेळतात तिथे छोटे छोटे पोर्शन पोर्शन करा. मोठे लाडू करू नका, छोटे करा. जसं की त्याला वाटेल तो उघडेल, खाईल आणि मग आणि ते टॉपअप करत राहा. लक्षात येते, आज संपत आले तर टॉपअप करा. त्यांना पण वाटलं पाहिजे अरे हे मस्त आहे बरं का, हे खाल्लं पाहिजे बरं का, आपण येता जाता ते खाल्लं पाहिजे. याचं तुम्ही इंट्रोडक्शन करा. तुम्ही सगळं घरात लाडू केलेत पण मुलगा 4 दिवस शाळेत न जातोय त्याला माहितच नाहीये घरात, असं नको व्हायला. हे इंट्रोड्यूस करा आणि ते डोळ्यांना दिसलं पाहिजे. डोळ्यांना दिसेल तर तो खायला लागेल, बरोबर. येस. डॉक्टर, आपलं एकदा बोलणं झालं होतं त्यावेळी तुम्ही मला सांगितलं होतं की वेगवेगळे काजू आहे किंवा बदाम आहे ते नुसते असे काजू बदाम म्हणून ठेवण्यापेक्षा चॉकलेटच्या रॅपर्स मध्ये करून किंवा आपले जे लाडू आहे त्याला लॉलीपॉप सारखी स्टिक लावली तर मुलं एक एक स्टिक घेऊन ते लॉलीपॉप सारखे खाऊ शकतात की जेणेकरून त्याचं ते पदार्थ वेगळा भासेल आणि खावासा वाटेल. म्हणजे अपिअरन्स दिसणं हे सुद्धा मुलांच्या दृष्टीने महत्वाचं असतं. जसं आपण काचेच्या भांड्यात अक्षय पात्र तुम्ही म्हणाल तसं ठेवायचं. प्लस दुसरी गोष्ट की त्यांना त्याचा अपिअरन्स आवडला पाहिजे, त्याचं नाव आवडलं पाहिजे. मागे और असं होतं की माझ्या मुलांना ज्यावेळी ढेमसाची भाजी, ढेमचं नाव ऐकूनच नको म्हणायचं, आम्ही त्याचं नाव दिल पसंत केलं. आज तागायत ते दिल पसंतची भाजी म्हणून अतिशय आवडीने खातात, राईट, एक्झॅक्टली. या गोष्टींना तुम्ही नाव द्यायला चालू करा. आपल्याला आपले ब्रेन्स खूप चांगले आहेत, आपण त्या मुलांना वेगवेगळ्या और मला आता बोलताना संकल्पना सुचली की रिवॉर्ड करा ना तुम्ही. एक जार्स बनवा, डेली साठी वेगळा बनवा वाटलं तर तुम्हाला, किंवा रिवॉर्ड करा की हा होमवर्क केल्यानंतर तुला ह्या कॅन्डीज किंवा हे फॅन्सी नाव द्या. तुम्ही त्याला कॅन्डी म्हणा ना, काय प्रॉब्लेम आहे. किंवा रॅप करा चांगलं त्याला. अल्युमिनियम फॉइल्स मिळतात, तुम्ही घरी रॅप करा, त्यांना ते रिवॉर्ड म्हणून द्या. या गोष्टींची, घरातल्या गोष्टींची मुलांना सवय लावा. खूप छान डॉक्टर. आता थोडंसं आम्हाला रेडीमेड हवंय. आम्ही सगळेजण करू यावर काम, पण आता सध्यासाठी आम्हाला रेडीमेड हवंय की टिफिन बॉक्स मध्ये आम्ही एक 2-4 दिवस काय देऊ शकू असं हेल्दी स्वीट आयटम. तर जर असं एक थोडासा क्ल्यू दिला तर बेटर होईल. स्वीट टिफिन मध्ये देऊ शकतो, पण आपण जसं बेसिकली म्हणले की आपण जे देणार आहोत त्यामध्ये साखरेचा कंटेंट असणार आहे, त्याला लागणारी एनर्जी असणार आहे. पण रोज पण नाही, तुम्ही अल्टरनेट डे और ज्या दिवशी त्यांचा, म्हणजे आता माझ्या मुलाच्या स्कूलमध्ये वेनसडे सॅटरडे तुमचा हाऊस युनिफॉर्म जसा असतो, ओके. हाऊस डेज, तसं तुम्ही त्या डेजला हे शुगर प्रोडक्ट्स किंवा हे स्वीट्स त्यांना देऊ शकता. कारण सगळंच आपल्याला आहारातलं दररोज लागणार आहे. तर त्याच्यामध्ये साध्या सोप्या भाषेत तुम्हाला बऱ्यापैकी रेसिपी माहीत असतात, ज्याच्यामध्ये वापरताना आता काय करायचे की गुळाच्या पण ऐवजी तुम्ही खजूर वापरू शकता, काळे मनुके वापरू शकता, मग अशी म्हणलं तसं चारोळी वापरू शकता, किंवा कोकोनट शुगर मिळते, किंवा स्पेशली खोबरं, किसलेलं खोबरं पण वापरू शकता, ओलसरला. ज्याच्यामध्ये थोडासा स्वीटनेस असतो, ती वापरू शकता. या सगळ्यांनी बनवलेलं सगळ्यात महत्वाचं, पहिलं खजुराचे लाडू बनवू शकता, दुसरे राजगिऱ्याचे लाडू बनवू शकता, त्याच्यानंतर शेंगदाण्यामध्ये बरोबर वेगवेगळे ड्रायफ्रुट्स मिक्स करून कमी प्रमाणात साखर म्हणजे गुळ असणारा,
जे बाइंडिंग साठी फक्त तुम्ही खजूर किंवा मनुके वापरू शकता, जे पचनासाठी चांगले आहेत, हाय रिच इन फायबर्स आहेत, सगळे न्यूट्रिएंट्स, विटामिन्स आणि मेनली आयर्न त्याच्यामध्ये खजूरमध्ये तुम्हाला मिळेल. आणि फ्रुट्स पण एक्झॅक्टली देऊ शकतो. त्या त्या सीझन मध्ये जर तुम्हाला रताळी मिळत असतील तर त्याच्या एक प्रकारचा शिरा आपल्याला बनवता येत असतो, तो बनवू शकता. किंवा मुगाचा शिरा बनवून देऊ शकतो. त्याच्यामध्ये तुम्ही घी ऍड करून प्रोटीन व्हॅल्यू पण वाढवू शकता. हे 5-6 पदार्थ आहेत जे तुम्ही रेग्युलरली म्हणजे वीकली 2 वेळा देत जा, असं माझं पर्सनली मत आहे. रोज खाण्यामुळे परत ते नॅचरल शुगर असली तरी वीकली 2दा. येस येस, मी पहिलं हे वाक्य आपण शेवटपर्यंत लक्षात ठेवायचे की नॅचरल जरी असेल तर ती शुगर आहे आणि पिरॅमिडच्या शेवटच्या टोका एवढीच आपल्याला ती लागणार आहे. अगदी बरोबर. येस. सर, आपण शेवटाकडे आलो आहोत माझ्या साईडने. आपल्या मदर्सचे प्रश्न पेंडिंग आहेत, पण माझ्याकडून शेवटचा प्रश्न की तीन तीन मोस्ट इम्पॉर्टंट टेकअवेज, की 3 अशा महत्वाच्या गोष्टी की ज्या आम्ही विसरायलाच नको आहोत, तर असं काय तुम्ही सांगाल? बोलता बोलता मी आता पहिल्यांदा सांगितले की शुगर जी आहे नॅचरल जरी असेल तरी ती शुगर आहे, ती हम्म. प्रमाणातच घ्यायला पाहिजे. दुसरं आहे की मॉडरेशन इज इम्पॉर्टंट. सुवर्ण मध्य म्हणजे मराठीत आपण जे म्हणतो की कुठल्या तरी गोष्टीचा सुवर्ण मध्य. 0 शुगर अजिबात चुकीची आहे, जास्त शुगर ही पण चुकीची आहे. तर कुठल्याही गोष्टीमध्ये मॉडरेशन. हे वेगळ्या चवींमध्ये पण हेच लक्षात ठेवायचं, तिखट, गोड, आंबट, खारट सगळ्यामध्ये मॉडरेशन इम्पॉर्टंट आहे. चेंज इन व्हरायटी इज अ स्पाइस ऑफ लाईफ, म्हणजे व्हरायटी केली पाहिजे. तर आपल्याला जी काही व्हरायटी आहे, फक्त गोड किंवा फक्त स्वीट गोष्टींचाच आग्रह धरणं हे काही बरोबर नाहीये. जर व्हरायटी असेल तरच आपले स्पाइस लाईफ मध्ये टिकणार आहे. जे काय आहे इनफ इज ॲज गुड ॲज फीस्ट. जे काही आपण म्हणतो की सेपरेट आपल्याला गोड पाहिजे, आज टिफिन मध्ये गोडच पाहिजे असं काही नाही. जे काही आहे ते इनफ आहे आणि ते एक फीस्ट सारखं म्हणजे एक मेजवानी सारखंच आहे असं आपल्याला म्हणतंय. येस. आणखी माझ्याकडचे माझ्याकडचे प्रश्न संपलेले आहेत, पण आपल्या